मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. उठलो गाईज, फ्रेश वगैरे झालो आहे, आता ऑफिससाठी निघते गाईज. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला गुढीपाडवाचा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि ऊन पण खूप आहे गाईज, बघा ऊन पण चांगलंच वाढलं आहे पुण्यामध्ये. या उन्हामुळे बाहेर निघू शकत नाही वाटत गाईज. तर काय करायचं, ऑफिसला जावं लागतं ना. ऑफिसला पोचलो आहे. हो, जातो गाईज, मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो. कधीच एकतर उशीर झाला आहे, 1 मिनटं बाकी आहे, फक्त 9:30 वाजले. सो जातो गाईज. लंच ब्रेक झाला आहे, जेवण करता आता मी. सो जेवतो गाईज मी. आणि ताईनं आज मस्त भाजी बनवली आहे गाईज, आलू गोबी गोबीची भाजी बनवली आहे गाईज. आणि कालचा गुढीपाडवाचा ब्लॉग खूप मित्रांना आवडला आहे. ते माझे ऑफिसमधले फ्रेंड्स आहेत, त्यांना आवडला आहे ब्लॉग, चांगला टाकला म्हणजे. तो तुम्हाला पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईस. तो गाईस आता जेवतो, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 7:30 वाजता. झोप लागते, जेवण करून फ्लोअरवर तर जास्त झोप लागते. जे काम करतात BPOमध्ये त्यांना माहिती आहे की जेवण करून झोप कशी लागते मग काम करताना. सो नंतर भेटतो गाईस तुम्हाला 7:30 वाजता. हे गाईस ऑफिस झालं आहे, चाललो आहे गाईस आता घरी. रोहिणीताईला कॉल केला आहे गाईस, रोहिणीताईचं पण ऑफिस झालं आहे, तिला घेऊन जातो गाईस घरी. आणि आजचा नॉर्मल डे होता, ऑफिसला जा, ऑफिसहून घरी जा, अजून काय चालू राहणार गाईस. कालचं थोडं स्पेशल होता, गुढीपाडवा होता तो त्यामध्ये. चला गाईस, आलो आहे आपल्या स्कूटीपाशी. सो जाऊया घरी. गाईस, खूप दिवस झाले आम्ही पाणीपुरी नाही खाल्ली, आज पाणीपुरी खासाठी आलो आहे. ही तर बोलत होती नूडल्स खासाठी, पण नूडल्स काय नशिबात नव्हतं, म्हणून आता पाणीपुरी खासाठी आलो आहे. हो गाईस, ताईला तिखट लागलं आणि त्याच्यावरती पापडी खाते आता. अजून तिखट लागेल बघ तुला. हां बघ, झालं. ताई अजून मी घरी आलो होतो आणि ताईनं स्वयंपाक बनवला आहे, पण मी जेवलो नाही गाईस, मला भूकच नाही लागत आहे गाईस. हा उन्हाळा लागला ना गाईस, उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जातच नाही पोटामध्ये. दुपारी पण जास्त जेवण झालं नाही, जेव्हा भूक लागली तेव्हा जेवून घेईन गाईस मी. आणि आता काही नाही गाईस, लॅपटॉप ओपन केला आहे आणि मला लॅपटॉपमध्ये स्टोरेज टाकायचं माझ्या फोनमधला. फोनमध्ये खूप फोटो झाले आहे. काल ट्रेडिशनल डे होता, गुढीपाडवा होता, सो त्यामुळे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांनी फोटो काढले माझ्या याच्यामध्ये, व्हिडिओज पण आहे. सो त्यामुळे मला फोनमध्ये लॅपटॉपमध्ये टाकायचं आहे. पण लॅपटॉपमध्ये काय स्टोरेज बघा ना गाईस, पूर्ण रेड आहे. आता मलाच कळलं ना गाईस की मी कुठे आता माझं डाटा. मीच विचारच पडतो आता काय करायचं. काय करू सांगा की तुम्ही, मलाच कळत नाही. फोनमध्ये स्टोरेज पण खूप झालं आहे. आता नवीन डिव्हाइस घ्यायचं का? हो गाईस, तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर आपला नवीन डिव्हाइस पण येणार. तेच कळत नाही गाईस काय करायचं. ब्लॉग पण बरोबर बनत नाही गाईस. बघा एक गोष्ट सांगू का गाईस, की दिवसभर मी कामावर असतो 8 तास अंतर, मला फोन अलाउड नाही, काही नाही. अलाउड राहिलं असतं तर खूप काही कंटेंट वगैरे कसंही करून ॲडजस्ट करून मी व्हिडिओ काढले असते. पण सॉरी गाईस की ब्लॉग बरोबर बनत नाही, फक्त ऑफिसचं रुटीनच दिसत आहे आणि घरचं रुटीन दिसत आहे गाईस. मिनी ब्लॉगमध्ये पण तेच येत आहे. मी विचार करतो आहे की मी काय करू, कसं करू. मिनी ब्लॉगमध्ये पण एकच एक रुटीन होत आहे. कालचं थोडं चेंजेस झालं. याचं चेंजेसचं रिझन हे होतं की काल गुढीपाडवा होता,
काल सगळे फ्रेंड्स वगैरे होते, थोडं कॉमेडी पण झाली काल. सो चांगला ब्लॉग बनवायला मजा आली काल. 8 तास ऑफिसमध्ये पण वेळ देतो, त्यानंतर थोडा वेळ राहिला त्याच्यामध्ये ब्लॉग पण काढतो. सो तेच गाईज, माझ्या यानं जेवढं होते तेवढं मी ब्लॉग्स काढतो आणि तुम्हाला दाखवतो की माझी छोटीशी मेहनत कशी चालली आहे आता. अजून मेहनत करायची आहे गाईज, अजून प्रयत्न करायचा आहे की अजून तुम्हाला छान छान ब्लॉग दिसायला पाहिजे म्हणून. सो ब्लॉग बनवायसाठी स्टोरेज पण पाहिजे ना गाईज. आता स्टोरेजसाठी आपल्याला डिवाईस पण पाहिजे. हा डिवाईस आहे चांगला, OnePlus माझा आहे, 2-3 वर्षापासून सोबतच आहे. ब्लॉगिंग पण चालू आहे, चांगला कॅमेरा आहे. तरी पण स्टोरेजसाठी आता सध्या फोन पाहिजे. करू प्रयत्न, येणार का एक दिवस की आपल्यापाशी पण एक चांगला फोन येणार. आहे OnePlus आहे तर काही टेन्शन नाही म्हणा, पण सध्यापुरती तर स्टोरेज फुल आहे, तर मी कुठं टाकू आता मला तेच कळेना. मग मी आता असंच विचार करत होतो की यार फोनमध्ये स्टोरेज नाही आहे. सगळ्यात पहिले मी थोडं कमी केलं स्टोरेज मला व्हिडिओ काढायसाठी, की आता जे आता क्लिप्स काढत आहो ना मी, त्याच्यासाठी की तुम्हाला सांगायसाठी की माझ्या फोनमध्ये स्टोरेज झालं आहे म्हणून. मी स्टोरेज खाली नाही केला असता तर मी व्हिडिओ काढलाच नसता काही, असं झालं असतं, ब्लॉग कम्प्लीटच झाला नसता माझा. सो तेच काही, ताई आता झोपली आहे, मी आता बसून आहे आणि मी विचार करत आहे की आता एवढं जास्त स्टोरेज आहे, आता हे कुठे टाकू. उद्याचा पण ब्लॉग बनवायचा आहे, मिनी ब्लॉग पण आहे, डेली ब्लॉग पण आहे. सो डेली तर ब्लॉग चालूच राहणार काही, कितीही मोठे प्रॉब्लेम्स असू द्या, काही असू द्या, पण तुम्हाला माझे अपडेट्स भेटत राहणार. सो तेच फक्त समजून घ्या तुम्ही की मी अपलोड करत आहे. सो ब्लॉग बघत जा, आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रेम असंच राहू द्या. सो गाईज आता मी आराम करतो, मला खूप झोप लागली आहे. तर झोपीच्या पहिली तर मला हे काम करावं लागेल, तर उद्याचा ब्लॉग नाही येणार तर सो त्यामुळे गाईज. सो गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आजसाठी गुड नाईट अँड बाय बाय गाईज. बाय बाय, गुड नाईट.